नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, LLB 3 इयर CET 2024 12 आणि 13 मार्च 2024 रोजी होणार आहे आणि त्याचं ऍडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे या विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल त्याचबरोबर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी टाकायचा आहे, इथं पासवर्ड टाकायचा आहे। समजा तुमचा पासवर्ड विसरला असेल, तुम्हाला लक्षात येत नसेल तर तो पासवर्ड कशा प्रकारे मिळवायचा, विसरलेला पासवर्ड कसा रिट्राईव्ह करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर वरती आय बटन मध्ये तुम्हाला मिळून जाईल। डिटेल टाकून तुम्हाला साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही साइन इनच्या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आणि हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन्स दिसतील। रजिस्ट्रेशन आहे, प्रोफाइल आहे, हेल्प डेस्क आहे आणि हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड। तर तुम्हाला या हॉल तिकीट, गेट हॉल तिकीट यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हायर एज्युकेशन मध्ये तुम्हाला इथं अशा प्रकारचं LLB 3 इयर गेट हॉल तिकीट असा ऑप्शन येणार आहे। तर या गेट हॉल तिकीट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल्स इथं दाखवेल, नाव वगैरे दाखवेल आणि इथं डाउनलोडचं चिन्ह असेल तर या डाउनलोड वरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड होणार आहे। ही CET एक्झाम कशा प्रकारची असते, कसे क्वेश्चन असतात याविषयीचे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत, त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटन मध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल। तर एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक्झामची आयडिया येईल। धन्यवाद।